आता आम्ही मस्त सत्कार करणार आहे हिचा. हो. हॅलो, वेलकम बॅक. आता आम्ही थोडे बाहेर निघालोय. बाहेर म्हणजे गार्डनला घेऊन जातोय. याच्यासोबत येते याची मैत्रीण, म्हणजेच माझी पण मैत्रीण. मग आम्ही जाऊ दोघी बाहेर म्हणजे गार्डनला. आणि तिथे काहीतरी कार्यक्रम पण आहे. सो 3 दिवसाचं फंक्शन आहे. सो आम्ही तिथे जातो. कालचा 1 दिवस झाला, मग आजचा 1 दिवस आहे आणि उद्याचा. मग आज आहे अफजल खानचा वध. सो मग म्हटलं चला मुलांना थोडंफार माहिती पण समजेल आणि मग त्यांना फिरवल्यासारखं पण होईल. म्हटलं चला जाऊया. नशीब मी ते घातलं नाही. आमच्या गॅदरिंगचे ड्रेस सेम आहेत, त्यामुळे ड्रेस आहेत आमच्याकडे. हे असं नका समजू की एकमेकीचे घालतोय, बिलकुल नाही. सेम आहेत दोघींचे कलर. घालायला पाहिजे ना. चला आता निघतो आम्ही. इथे गार्डनच्या इथे सो डेकोरेशन केलं होतं. डेकोरेशन केलंय गरम मस्त. घेतो आणि गार्डनमध्ये जातो. काय चालू आहे तुमचं? हाय, हॅलो. हा, गार्डनला आलाय. काय करणार आहे गार्डन मध्ये? वा वा, चला आता जाऊयात. हो, चालेल, चला जाऊयात. खूप ठिकाणी काय काय डेकोरेशन केलंय. परवासाठी आहे. हो, थोडा टाइम परवासाठी चालू आहे हे सगळं काही. सो त्या दिवशी जमणार नाही आम्हाला बहुतेक. बर्थडेला पार्टीला जायचं आहे आम्हाला. बघूयात काय होतं त्या डेला. आधी ना आम्ही फर्स्ट टाइम ह्या गार्डनला आलो होतो. आधू काहीतरी 1 वर्षाचा वगैरे होता बरं काय. त्याला ह्याच्यावर बसलेलंच एक्साइटमेंट नव्हतं. त्या हलतंय कसं आणि खाली वाकून बघत होता कसं काय हलतंय, काय होतंय. ते खेळण्याकडे काहीच नाही. म्हटलं काय पोरगे हे हल्ला असतं जास्त. मी त्याला तिकडे पाठवले. हे झप झप धावा खोशील. चला, एक उठलं की दुसरं पण ऑटोमॅटिक उठून पळतं आमच्यात. या हे 2 आहेत ना, या इथून. अरे 2 आहेत ना. अरे 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 अरे, पोरं आमचे बिलकुल ऐकत नाहीत. खूप आगाव आहेत. आगाव आहेत. या उठ पटकन, ती आली. हा, आता इकडून या. मस्त लाइटिंग केलंय. खूप छान महोत्सवचा तयारी झाली इथे. आणि ऑलरेडी फंक्शन चालू झालंय, कार्यक्रम चालू झालाय. आम्ही ॲज युजुअल लेट आहे. थोडं पोरं तिथे खेळत होते म्हणून टाइमपास झाला थोडासा. आता जातो आतमध्ये. खूप सुंदर केलंय. हा शिव महोत्सव या ठिकाणी साकारत असताना आणि तिकडे दत्ताचं मंदिर आहे. तिकडे आरती चालू झाली आता. या ठिकाणी सादर झाला. आज गोष्ट इथे संपत नाही. हा दिवंगत कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. अफजल खान वध या महापराक्रमी गोष्टीची पाठीमागची गोष्ट या ठिकाणी सादर होणार आहे. तत्पूर्वी काल जो कार्यक्रम झाला त्याची ध्वनिफीत या ठिकाणी सादर होणार आहे. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी, शिवभक्तांनी, माता भगिनींनी, बंधू भगिनींनी नोंद घ्यायची.
आपण सर्वजण या ठिकाणी अजून उपस्थित सुरुवात झालात नाही झालीये. त्याबद्दल सुरुवात मी आपलं व्हायचंय अजून. श्रीमान योगी हे प्रतिष्ठानच्या आमचे दोन्ही वतीनं इथे बसले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आता आम्ही बघू थोडा आपल्या टाइम बसतो आणि थोड्या टाइम उत्स्फूर्त प्रतिसादातूनच आपल्या काय काय झालं काय काय हरिदारा शोभा असलेला एक मावळा गडी पिसाटा पाणी धावत गडभर सांगू लागला, मुलगा मुलगा झाला, अहो मुलगा झाला, शहाजी राजांनी मुलगा झाला, जिजाऊ साहेबांनी मुलगा झाला. मावळे आम्हीच लढणार. निघालो आणि पाहुणे आले. आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सो आता आम्हाला टाईम झाला आहे, आम्हाला निघते आले. होणार नाही आम्हाला एवढं थांबणं आता. नाही म्हणता तरी 8:30 वाजता फंक्शन चालू होईल. आता आम्ही इथून निघतो घरी. उशीर झाला ऑलरेडी. बघूयात आता नेक्स्ट टाइम. भवानीच्या मंदिरात आलो तर आरती चालू होती. छान डेकोरेशन केलं आता. छान इथे आरती वगैरे झाली आमची. आता मग आम्ही इथे बाहेर आलो. आता निघतोय घरी. लकीली आम्हाला आरती भेटली आणि इथे डेकोरेशन केलं. समजेलच ते 2 दिवसांनी काय एक्झॅक्ट ते माहिती नाही, पण लिंक लागत नाही थोडीफार. चला आता निघतो घरी. लेट झालं. ए बर्थडे गर्ल हॅपी बर्थडे. आता आम्ही मस्त सत्कार करणार आहे हिचा. हो ए बस बस. श्रीफळ आमच्याकडे नारळ नाहीये, त्यामुळे आम्ही श्रीफळ म्हणून ते पण उठून बघितलं. चला अर्जुन मम्मी तसंच बांधले तुम्ही इकडे तो बरं 27 वर्षाची झाली, आठवण करून दिली. तुझा 25 केला नाहीये हे तुला नको वाटायला. हा तुमच्यांना सांग असा बड्डे आयुष्यात झाला नाहीये जन्मल्यापासून. नाही केलं चला हळद कुंकू नाही. ते बकऱ्याला पहिली टोपी चढत आहे. आगळा वेगळा बर्थडे सेलिब्रेशन सत्कार चालू आहे. या इथं क्लॅप करायला. टॉप वेगळा पडली दुसऱ्यांदा घालू नका. श्रीफळ तोंडाला श्रीफळ तोंडाला लावू का? काढून मग छान दिसतंय. तो कुत्र्यावर जाशील नाही तर चौकात. सत्कार केल्याबद्दल टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे. असे टोपी काढायची नाही, दुसऱ्यांदा घालायचं नाही, करायचं नाही.
फार दिवसांनी टेकडीवर चाललो आहे आता आणि निघालो आहे. ॲक्च्युली आम्हाला थोडं लवकर निघायचं होतं, परत लेट झालंच, ती माझ्यामुळेच झालं आहे. चला आता निघतो. ऑलरेडी वेट करतायत आमचं खाली येऊन. गर्ल काय रिलायन्स स्मार्ट मधले टॉप काढतीच आहे. हा मग कुठला भावाने घेतलेलं आहे बघा. आनंद बघा तो कसा उझळतोय भावाचा. चला हे कार्टून एक वरती आहे, वेगळंच आहे हे कार्टून एक वेगळं आहे. कसा वाटला सत्कार आजचा? कायम लक्षात राहील. बर्थडे कायम लक्षात राहील. आईचा सत्कार बघून कसा वाटला? छान. हो का? चला आता निघतो झटपट टेकडीवर. मोर आलेत, स्वामी बघतोय. ॲक्च्युली थोडे पुढे असतात पण इथे आलेत आता. आता मोर दिसायला सुरुवात होते इथून. सो स्वीट. जेवढं मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही, खूप सुंदर दिसतंय, खूप छान. सकाळचे 2-3 असतात ना. हो चला समोर थोडं हळूहळू चला. त्यांना भीती घालू देऊ नका फक्त. स्वर्णिका ये माझं मागे ये. कॉपी द्यायला जातेस का त्याला? तोडून जाईल ये. स्वर्णिका खूप सुंदर दिसतं तिकडे. कसला मोठा आहे तो. मग बिघडला तू? हा बिघडला तू? हो बिग आहे ना. चालेल. नाही चावत नाही ते. ते आपल्यालाच बघून घेऊन जातात माहिती का, एवढे भित्रट असतात ते. खायला आहे ते म्हणून थांबलाय, नाही तर गेलाच नाही. मला भूक लागली असणार त्याला. बघ त्याचा तुरा पण छान दिसायलाय. तुरा एवढा दिसत नव्हता आपल्याला समोरचं ते. अगं ते झाडात आता एवढे दिवस लपून बसायचे ना, आणि खायला सगळं हिरवं हिरवं असायचं. आम्हाला उन्हाळ्यापर्यंत तरी दिसत नाही, म्हणजे आत्ता दिसायला सुरू होतात हळूहळू. चालला तो त्याच्या घरी. त्याचं घर ते बिल्डिंगच्या बॅक साईडला आहे, सो ते तिकडे जातात. बघू पुढे आहेत का 2. तिथे त्यांचं ॲक्च्युली तिथे खायला देतात, ते तिकडे येतात ते. चलो आमचे मुलं निघाले. उडेल मे बी आता तो जाईल तिकडे. आमच्या मुलांना इतकं सगळं बघायला भेटतं आहे ते कोथरूडमधल्या जागेत. वा. त्यामुळे आम्हाला कोथरूड सोडून जायची इच्छा होत नाही कुठे. तो गेल्यानंतर तिथे तिथे गेले आणि हा इतका सुंदर बसलाय. वा खूप सुंदर बसलाय. चला बघूयात पुढे अजून भेटतात का आपल्याला. मे बी असेल असं मला वाटतंय. चेक करूया. चलो लेट्स गो. मी इथे खूप टाईम स्पेंड केलं ह्या मंदिराच्या इथे. नेहमी बसतो इथे आम्ही. आता मला एक मोराचं पीस भेटलं आहे, पिकॉक फेदा. सो आम्ही तिकडे ते असतात नेहमी, सो तिकडे बघतोय कुठे पडलेत का काय. म्हणजे हे पूर्ण नाही आहे, थोडंसंच आहे. पूर्ण तयार होत होतं तर ते पडलं त्याच्यातनं, असं झालेलं आहे. तिकडेच बसा तुम्ही, येतोय आम्ही. बसा तिथं. ते असतात पिकॉक नेहमी. सो आम्ही शोधतोय. मे बी नाही आहे अजून तरी, नाही एक पण दिसणार. असं शोधल्यावर भेटत नाही, जाताना येतानाच भेटतं ते. चला नाही आहे.
बॅड लक. चलो आता थोडंसं डुलत निघतो घरी निवांत. आज चतुर्थी असल्यामुळे आमची काही पार्टी होऊ शकत नाही, नाही तर टेकडीवर आलो म्हणजे आमची भेळ पार्टी फिक्स असते. पण आज काय चतुर्थीमुळे सगळंच काही आहे. आणि बघू आता एखादा संडेला किंवा कधीतरी ना फिक्स करून येऊयात. थोडीशी सगळे येऊ देत. आमचं कसं कोणी असतं कोणी नसतं तसं ठरतं. तर ह्यावेळेस बघूयात. मेट्रोचा इथे चार्जिंग होतात तिथे, मग स्टेशन आहे तिकडे. पोरं निघाले डुलू. थोडंसं अंधार झालाय, पण आता उन्हाळा जवळ आल्यामुळे तेवढं अंधार लवकर होत नाही जेवढं हिवाळ्यात होतो. आणि पावसाळ्यात तर इथे येणं शक्य नाही, पण खूप जण येतात. पण आम्ही नाही येऊ शकत मुलांना घेऊन, कारण थोडेसे स्लीप होतं. आता निघालोच आहे घरी. थोडीशी आता स्वयंपाक करायचा आहे आणि भाजी घेऊन जायची. चलो झटपट जातो आता. झाली आरती झाल्यानंतर जेवण झालं. भूक लागली होती सकाळपासून. चला आता व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.